माझ्या पत्नीला पाळलं म्हणून मी आता तुमच्या विरोधात बोलतो. हा ट्रेड आहे सध्या. म्हणजे त्यांना शेतकरी आंदोलनाचा काही संबंध नाही, शेतकऱ्याच्या मरणाशी काही संबंध नाही. असं सगळेच जण कोणाकोणाचे दुखापती झाल्या ते सगळे अंगावर यायला सुरुवात केली आहे. आणि आता याच्यामुळं आमच्यामुळं काय झालंय तर सध्या वातावरणात दोन्ही इकडे विरोधात ते थोडेसे प्रॉब्लेम व्हायला लागले आणि सत्ताधारी दोन्ही एकूण बच्चू कडूला कसं चपवल्या जाईल, शेतकरी नेत्याला कसं काही आम्ही बदनाम केला जाईल, त्याचा एकंदरीत हा सगळा प्रयत्न मला वाटते चालवले आहे. त्याच्यात काही नवल नाही आहे. हे कसे आम्ही त्याचं उदाहरण दिलं, एक उदाहरण आहे. असे अनेक रेकॉर्ड आहे. ते गेलो ना तर दिवस त्याच्यातच लागेल. मी का विरोध करतोय, काही जण ते तुम्ही मला फक्त फोन केला पाहिजे म्हणून मी तुमचं पोस्ट टाकतोय, तुमच्या विरोधात कॉमेंट्स टाकतोय. तर मी ते कॉमेंट्स काही पाहत नाही. मला काही सवय, माझ्या मोबाईलला व्हॉट्सअपही नाही आणि माझा मोबाईल कुठल्याही प्रकारचं मी ते मला ते काही फुरसतही नाही, आपण ते पाहतोय. म्हणजे अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण कसं दूषित केलं जातं. म्हणजे आज सत्ताधाऱ्याला प्रश्न विचारल्यापेक्षा आणि विरोधकाला प्रश्न विचारल्यापेक्षा आंदोलनकर्त्याला तर प्रश्न विचारला जात असेल तर हे दुर्दैव आहे. तर याचं काही नवल नाही आहे. कित्येक वर्षापासून हा प्रकार चालू आहे. मा सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावं लागली आणि एका अग्निपरीक्षा दिल्यानंतरही दुसऱ्या अग्निपरीक्षेसाठी लोक कल्लोळ करत होते आणि जग सोडून जावं लागलं मा सीतेला. म्हणजे पवित्र असताना सुद्धा अग्निपरीक्षेतून आम्ही पाहतोय पवित्र झालं, सिद्ध झालं असताना पण जावं लागलं. मी नटसम्राट पाहिला होता. तर नाना पाटेकर वडिलांच्या स्वरूपात असतं आणि नटसम्राटामधला नाना पाटेकरची अवस्था आज आमची अशी झाली का ते सून त्याला आरोप करतं नाना पाटेकरांवर तर तुम्ही पैसे चोरले. म्हणजे पूर्ण आयुष्य नाना पाटेकरनं उभं केलं. ज्या पोराला जन्म दिला त्या पोराची बायको जर आरोप करत असेल तर याच्यासारखं दुःख काय. आणि नटसम्राटांना नाना पाटेकर रस्त्यावर येतं, नवरा बायकोसह रस्त्यावर येतं. अशा प्रकारचे चुकीचे आरोप. अरे तुमच्यात हिंमत असेल तर सीतेसारखी परीक्षा घ्या ना. असं काही तंत्र असेल, असे काही उपाय तुमच्याकडे असेल, असं काही तपासणी असेल तर बच्चू कडू हे तपासणी करायला तयार आहे. पण असले नसले खोटे आरोप करून आमच्या सगळ्या एकंदरीत कामाचं कौतुक करायच्या ऐवजी आम्हालाच तुम्ही मारायला निघाले. 6-7 महिने 8-8 दिवस उपाशी बसलोय. पायदल चालताना आमच्या पायाला छिले पडले. त्याचं तुम्हाला काही वाटत नाही रे. मिलीभगत झाले, आम्ही मॅनेज झालो. अरे मॅनेज झालं असतं तर सरकारनं गुन्हे दाखल केले असते. 10-10 वर्ष सजा होईल अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जातं आणि तुम्ही आम्हाला मॅनेज म्हणता असं हो. लाज नाही वाटत. अशा पद्धतीचं वागत असं कोण उद्या शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी उभं राहील. मला एका कार्यकर्त्यानं म्हटलंय, मेसेज केला, म्हणजे बच्चू भाऊ ते सोडून द्या, आहे आमच्याकडून ऐकणं कठीण झालंय. सगळे शेतकऱ्यासाठी आंदोलन करणं बंद करा. आम्ही बंद करतोय, तुम्ही बंद करा. आंदोलन केल्यानं जर बदनामी होत असं आणि घरी बसणार आहे. अरे जेवढे तुम्ही मोबाईलवर कॉमेंट्स करताना तेवढे जरी आंदोलनासाठी आले असते तर अधिक लढाई जास्त जिंकले असते ना. आम्ही अधिक जास्त जिंकले असते. पण निव्वळ आम्ही पाहतोय बदनामीचं दर. काही चॅनल कसे आहे, अंबानीचा किती वाटा आहे, अदानीचा किती वाटा आहे, काढायला लावू नका. आणि त्यांना नकोच आहे शेतकरी आंदोलन, त्यांना नको आहे. हे जर काढत बसलो ना तर तुमच्या अंगलट येईल. आणि मग एकाच आंदोलनात आमचे सगळे आंदोलन व्यक्तिगत होते, आमच्या जीवावर बेतणारे होते. आम्ही 9-8 दिवस उपोषण बसलोय. वाईट आमचं झालं असतं, माझ्या कार्यकर्त्याचं झालं असतं. लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी. आणि मग असं सगळं असताना आपण पाहिजे 150 वर्ष लागले स्वातंत्र्याला. स्वराज्य निर्माण करायला छत्रपतीला 2 पिढ्या गमावं लागल्या. मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत. पण 8 महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्जमाफीकडे घेऊन चाललो आहे. हे सोपं आहे, हे यश नाही आहे. सगळे शेतकरी एकत्र होऊन लढतं, हे यश वाटत नाही का तुम्हाला. सगळे लोक एकत्र होऊन रस्त्यावर थांबतं, सगळ्या जातीपाती विसरून धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं, हे यश वाटत नाही का तुम्हाला. आंदोलन म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का.
आज आम्हाला आनंद आहे का महाराष्ट्रभर फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे. हे सगळ्यात मोठं यश आहे. सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून. जो कर्जाचा मुद्दा संपला होता या बच्चू कडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला. किती आंदोलन केलं आम्ही आतापर्यंत. संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते. त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता. तो गेला 9 ऑगस्ट 2024 ला. वाडा आंदोलन झालं 7 जानेवारी 2025 ला. कर्जमाफीकरिता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं 14 मार्च 2025 ला. रायगड येथे 3 दिवस उपाशी बसलोय रायगडला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली. रायगडाचं आंदोलन आमचं 21 मार्च 2025चं. मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली 7 एप्रिल 2025 ला. आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन गेलो 11 एप्रिल 2025 ला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेच्या घरासमोर मी गेलो होतो. आम्ही अडवून ठेवलं ते माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्र्याला. हे साले सगळे झोपले होते. तेव्हा ते आंदोलन केलं 17 एप्रिल 2025 ला. रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं. ते केलं 14 मे 2025 ला. गुरुकुल मोजरीला 8 दिवस आम्ही आंदोलन केलं. ते 8 जून अन्नत्याग आंदोलन 2025 ला. 8 दिवस उपाशी राहिलो, पाण्यावर राहिलो. काही वाटत नाही तुम्हाला. उठलं का मॅनेज झाला. पैसे घेतले, चॉकलेट दिलं, फसवलं. तुम्हाला कोण काढवलं रे सालेवा आंदोलन करायला. करा ना आंदोलन. आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा. बोलायला काय जातंय. करायला ना मर्द पाहिजे असतं. ना मर्दाची औलाद आंदोलन करू शकत नाही. आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत बावनकुळेंना बैठक घेतली. भरत शेठ गोगावलेंना याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणीपर्यंतचा. त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल. दुसरा चंद्रकांत बावनकुळेंना पुन्हा एक बैठक घेतली. 7-12 कोरा यात्रा काढला. ते पैदल फिरून आणि महाएल्गार मोर्चा 27 ऑक्टोबरला केला. काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होऊ नये म्हणून बच्चू कडून आंदोलन वेळेवर केलं. एक पत्रकार आहे मुंबईचा, त्याला भेटणार आम्ही. 2 दिवसात आंदोलन केलं, 3ऱ्या दिवसात बैठक लावली. अरे हराम थोडा वास, थोडं पाय थोडं. आणि तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल अशा चुकीचे आरोप करू. चुकीचे आरोप करताय. कोणाची जिंदगी तुम्ही डावावर लावताय, आयुष्य डावावर लावताय. छापाला त्याने न्यूज करायला काही वेळ लागत नाही, पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे. कोण सोडणार आहे कोणाला. एवढं सोपं नाहीये. अशा पद्धतीनं जर तुम्ही उधळपट्टी करत असाल आमची तर आम्ही सोडणार नाही. आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली. हेच खरं तर चुकीचं आहे. आम्ही पाहतोय आहे का या सगळ्या याच्यामध्ये कोणाला वाटतं ना आता आम्ही फसलो. आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना. जे म्हणतं ना आमच्यावर आरोप करताय ना, मग आंदोलनासाठी आत्ता मुद्दे आहे. अजूनही सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू. मुख्यमंत्र्यांना आमच्या बैठकीत आश्वासन दिलं, काय सुरू झाली नाही. आणि ज्यानं विकली त्याला हमी भाव भेटत नाही. त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा. तुम्ही कॉमेंट्स करणार नाही. गावागावात उपोषणाला बसा. उद्या एकदा जंग. आम्ही होतो तुमच्यात सहभागी. काय हरकत आहे. तुम्हाला मुद्दे देतो अधिक. हमी भावाच्या खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावांतर योजना लागू केली पाहिजे. हमी भाव जो काढला जातो तो चुकीचा काढला जातोय, त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे. बच्चू कडून आणि त्या आमच्या सगळ्या नेत्यांनी थोडा ठेका घेतलाय. तुम्ही रस्त्यावर या. स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी अजून करत नाही. काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता 8वा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहून. मग स्वामीनाथन का मंजूर होत नाही. त्यासाठी आम्ही का लढत नाही. हे प्रश्न आहे. दूध उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन करता येईल तुम्हाला, करा. आम्ही सोबत राहू, बिंदास सोबत राहू, काही वांधा नाही. आता राहिला प्रश्न या आंदोलनातली तारीख. पहिले काय म्हणतोय तुम्ही इकडून तिकडे जावली पाहिजे. तुला असं वाटतं आम्ही 27 पासून आंदोलन सुरू केलं. 27, 28, 29 निघाला. 3 दिवस आंदोलन चाललं. आमचा आग्रह काय होता. पहिल्या मिटिंगला आम्ही मुंबईला गेलो काय तर नाही गेलो. आम्ही नागपूरला बोलवायचा आग्रह होता, पण ताणून फुटणार. सरती शेवटी आलेला पाऊस सगळ्यात मोठं संकट ठरलं आमच्यासाठी. सगळ्यात मोठं धोधो पाऊस आला. तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही घरी बसून तुम्ही त्या पावसातही राहिले पाहिजे होतं. तुम्ही रेल रोको करायला पाहिजे होतं. तुम्ही छातीवर गोळ्या घ्यायला पाहिजे होतंय. काही करायला पाहिजे होतंय. तुम्ही मरायला पाहिजे होतंय. तरी आंदोलन सोडायला नाही पाहिजे होतं. वा, घरी बसून सोपं आहे हे सगळं. या आंदोलनातली हे उपलब्धी आहे तर स्वतः साधा एक डाग पण साधी खरूच पण नाही आली कोणाला. हे यशस्वीता नाही आहे. 1.5 वर्षाचं आंदोलन झालं. 700 लोक पंजाबमध्ये मरण पावले. आंदोलनाच्या यशासोबत अपयशाची किनार आहे.
आमच्या आंदोलनाचं एक खरूच लागलं नाही. हे संपूर्ण यशस्वीची खऱ्या अर्थानं ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. खरूच म्हणजे तुमचं असा आंदोलन 500 आम्ही जर पाहिलं तर जसा कोर्टाचा आदेश आला, तो कोर्टाचा आदेश आल्यावर आम्ही ठरवलं जेल भरो करू. 10-15% लोक गेले, उरलेल्याच्या 2-3 हजार लोक राहिले. पाऊस धो सुरू झाला, चर्चा सुरू असताना तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही पाहिलं तिथं दाखवा. आमचा मीडिया, आमचे लोक थोडे कमी पडून आले रे, हे सगळं दाखवाले. कारण सगळ्या आमच्या विरोधात उलट्या बातम्या सुरू केलेल्या. गावागावात कसा बच्चूकडू बदनाम होईल, हा आंदोलन करायच्या लायकीचाच ठेवायचा नाही याला, म्हणजे कोणी बोलणारच राहणार नाही, ही मानसिकता काही पक्षानं करून ठेवलेली आहे. काय अवस्था होती तिथली. सकाळी जेव्हा आम्ही उठलो, आम्ही अजूनही तरी झालं तयार नव्हतं. जेव्हा 30 तारखेची सकाळ आली, म्हटलं आपण सकाळी पाहू, आंदोलकाची संख्या जर कदाचित वाढली तर पुन्हा रेटू. पण 300, 400, 500, 700 लोक उठले होते. आंदोलन रात्रभर जागत आम्ही मंगल कार्यालयात शिफ्ट केलं. तुम्हाला माहित असेल, काही लोक आंध्र निवासमध्ये ठेवले. मग तुमचं असं म्हणणं आहे का धो पावसामध्ये कोण टिकलं? काही पण लावली जीप टाळूला लागले बोलायला, अशा पद्धतीचं आम्हाला जर कोण आंदोलन करायची आमची पण मानसिकता नाही. एवढा संताप येत आहे, असं वाटतं घरचे पण म्हणत आहे की तुम्ही कशालाच करायचं काम करा. तुम्हाला कोणाचं जर कॉमेंट्स करून भागत नसेल तर मारा बाबा, आम्हाला मारून टाका, बंदुकीच्या गोळ्या घ्या, छात्र्या ठरवा बच्चू. एवढी चूक फक्त. काय कमेंट त्यांना इकडे बोलावलं. जरांगे साहेबांना जसं बोलावलं तसं सगळं इकडे आले पाहिजे. जरांगे साहेबांची ताकद मोठी आहे, ओबीसी नेत्यांची ताकद मोठी आहे. मराठीचा मुद्दा बगर न बोलावता सॉल्व्ह झाला का नाही. मोर्चा काढला, भावनेतले मुद्दे आहे. ह्या मुद्द्याला वेगळ्या प्रकारचं वळण लागते, हे सरकारला माहीत आहे. शेतकऱ्याच्या मुद्द्याचं आणि त्या मुद्द्यासोबत आपण तुम्ही कुठं हे करू शकतो का, हे आपण समजलं पाहिजे. पण कुठल्याही गोष्टीला त्यांची ताकद मोठीच आहे ना. आमच्याकडे लोक किती होतो, एवढ्या कमी लोकांमध्ये एवढं मोठं आंदोलन का 30 वर्षात शरद जोशी साहेबांनंतर नागपूरमध्ये होणारं सगळ्यात मोठं आंदोलन होतं. रिस्क घेऊन होतं. कोणते गुन्हे दाखल झाले माहित आहे, सगळे नॉन अवेलेबल आहे. जे थांबलेले आंदोलन होते माझ्यावर गुन्हे, ते सगळ्या नोटीस आल्या, घरी येऊन पडलेल्या माझ्या, सगळ्या रेकॉर्डवर आणल्या, सगळ्याच्या आता तारखा सुरू झाल्या. हे पाहत नाही तुम्ही. म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे बच्चू कडू मेला पाहिजे तडपू आणि मग आम्हाला समाधान, ये था सच्चा, वा. ही अशा भूमिका जर लोकांची असेल तर ते चुकीचं होईल. मला असं वाटते का आपण आता जाऊ काय 26 तारखेचं सोनं कसं करतात. 26 म्हणजे 2026चं 30 जून 2026 आपल्याला तारीख भेटली. आता याचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. मला माहित आहे शेतकरी अजूनही आमच्या बाजूने उभा आहे गावखेड्यात, त्याला विश्वास आहे. आणि मग हे 30 जून 2026 समजून घ्या, आज माफी केली असती सरकारने, काय अवस्था राहिली असती. ते कुठं अरे आपल्या बँकेचं मला दिलं नाही का तुम्ही, माझ्या बँकेचं, मी एका बँकेचं उदाहरण देतो. अरे हे मी आकडेवारी काढायला लावली होती ना आत्ता बँकेची, हे नाही. आता बँकेची आकडेवारी काढली नाही का, हा लक्षात घ्या. आता काय मी एका बँकेचं उदाहरण पुऱ्या महाराष्ट्राला लागू शकतो. लक्षात घ्या, 2021च्या वर्षातलं थकीत आहे. म्हणजे आतलं महात्मा फुले कर्जमाफी झाली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी झाली 2009 ते 15 पर्यंत आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची कर्जमाफी झाली ही 15 ते 19 पर्यंत. बरोबर आहे, 3-3, 4-4 वर्षातली कर्जमाफी झाली. पण एकही कर्जमाफी मनमोहन सिंगनं जे साहेबांनी जे कर्जमाफी केली होती, सगळी कर्जमाफी ही थकीतदाराची झाली. रेग्युलर कर्ज भरणाऱ्याची कर्जमाफी झाली का आतापर्यंत? नाही झाली. सगळ्यात जास्त अडचणीत कोण आहे? आजचा या वर्षातला शेतकरी. अतिवृष्टीत सापडला, मराठवाडा वाहून गेला पुरा. आज हे पहिलं वर्ष आहे. सुलतानी संकट तर आहेच, आसमानी पण आहे. कारण कमी भाव, कमी का तू आमच्या हाती सोयाबीन आलं, कमी तूर आलं, कमी कापूस येणार आहे आणि भावही भेटला नाही. 2,000 विकावं लागली सोयाबीन, 4-5 हजारानं कापूस विकावं लागतं. म्हणजे हमी भाव नाही आणि उत्पादनही वाढलं नाही. आता या वर्षाचं जर आत्ता जर उद्या काल घोषणा झाली असते आंदोलनाच्या माध्यमातून
तर या वर्षीचा कर्जदार थकीत झाला असता का? तो थकीत राहिला असता का? नाही राहिला असता. कारण त्यानं जून जुलै एप्रिल जून मे जून जुलैमध्ये 2025ला कर्ज घेतला आहे. तो थकीत कधी होईल? 31 मार्च 2026ला होणार. म्हणजे तो येणार आहे का? नाही येणार. हे स्पष्ट आहे. आता साधं उदाहरण आहे का 20-21ला 28 कोटीची थकबाकी आहे मध्यवर्ती बँक आमच्या बँकेची. 22-23ला आमच्या बँकेची थकबाकी आहे 63 कोटी आणि 24-25ची कर्ज थकीत आहे 104 कोटी आणि 25-26चं कर्ज थकीत राहू शकतं 647 कोटी. म्हणजे 3 वर्षातली बेरीज जेवढी होत नाही तेवढी बेरीज या वर्षातली आहे. समजून घ्या. उलट सरकार फसलं आहे, त्याला फसवलं पाहिजे आपण. आता त्यांनी चालू वर्षाची कर्जमाफी करावंच लागणार आहे कारण दुष्काळ जाहीर केला तुम्ही. दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यांनी हा 9 ऑक्टोबर 2025चा GR आहे. 9 ऑक्टोबर 2025चा शासन निर्णय काय म्हणताय का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती 1 वर्षासाठी. सक्तीची नाही म्हटलं, वसुलीच करता येणार नाही. सक्तीची वसुली आणि वसुली शब्द प्रयोग पहा, लक्षात घ्या. सक्तीची वसुली म्हणजे वसुली करता येईल, पण आता याच्यात काय लिहिलं GR मध्ये का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती 1 वर्षासाठी आहे. 1 वर्ष तुमची वसुली होईल का? नाही होणार. हा शासन निर्णय आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि एखाद्या मॅनेजरनं सक्तीची वसुली केली तर ठोकाले बच्चूकडू तयार आहे, ठोकून काढू चालेल. म्हणजे हा इथे शासन निर्णय आहे. वसुली थांबवली आहे सरकारनं कारण दुष्काळ झालेला आहे. काय केलं सरकारनं? अधिक एक तुम्हाला भांडण करायला पाहिजे. हे बोंबलून राहिले का नाही. आता दुष्काळ जाहीर केला नाही सरकारनं. दुष्काळाचीच व्यवस्था आहे. मागच्या 22, 23, 24 जर तुम्ही पाहिलं 21, 22, 23ला 3 शासन निर्णय आहे. 3 ते 4 दुष्काळ जारी केले. 3 वेळा वेगवेगळा 3 वर्षात 3 वेळा दुष्काळ जारी केला. या वर्षी सरकारने दुष्काळ जाहीर केला नाही, पण दुष्काळातले जे नियम आहे अटी आहे त्या लागू केल्या. जाहीर करणं आलं आणि नियम लावणं आलं. मग आंदोलन आहे का नाही? आम्ही आता सध्या काही करत नाही आंदोलन. तुम्ही करा ना बाबा. दुष्काळ जाहीर करायसाठी करा, काय हरकत आहे? कॉमेंट्स केल्यापेक्षा आंदोलन करा ना तुम्ही. दुष्काळ जाहीर केला तर अधिक अटी तुम्हाला लागू शकतं, अधिक तुमचा चांगला फायदा होऊ शकतो. दुसरं आपण पाहतोय का 26 मध्ये आता जे आपण पाहतोय का 30 जून 2026 च्या पूर्वी तुम्ही मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट फार व्यवस्थित ऐका. आज आहे पांडुरंगाच्या चरणी, आज एकादशी आहे आणि आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पंढरपूरला, त्यांना पंढरपूरच्या मंदिरात म्हटलेला कर्जमाफी होणार. पहिले काय स्टेटमेंट होते यांचे बोलणे, यांचे काय वक्तव्य होतं? योग्य वेळी करू, सध्या योग्य वेळ नाही आहे. मुख्यमंत्र्याची जर 8 काढले ना त्याच्यासाठी स्पेशल पत्रकार परिषद घेतली. का आता दुष्काळ पडलेला आहे, आता पहिले खात्यात पैसे टाकू का कर्जमाफी करू? अरे आमच्या आंदोलनामुळं योग्य वेळ गेली का नाही गेली? निश्चित तारीख आली का नाही आली? तो घमसाम आम्ही केला 3-4 घंटे. जे आमच्या नेते मंडळीनं तिथं आंदोलन चर्चा केली, अजितदादा असेल, नवले, तुमचे राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल, एवढा हुशार मानून वामनराव चटप, त्यालाही आरोप लावतो मॅनेज झालं. कुणावर? त्यांचं हय्यत आंदोलनात गेली. नवलेजी असेल, शेट्टी साहेब असेल, आमचे पुणकर आपले तुपकर असेल, वामनराव चटप असेल, क्षीरसागरजी असेल, प्रकाशजी पोरे असेल, हे सगळे, महादेवराव जानकर असेल, सगळ्यावर आरोप करायला निघाले. म्हणजे तिथून घरी बसून आरोप करणं सोपं आहे. म्हणून आता आपली काय, आता कसरत काय माहिती आहे का? आता या वर्षातली कर्जमाफी आली पाहिजे, याच्यासाठी आंदोलन होतं सगळ्यात मोठं. आणि दुसरी काय अडचण आहे का 31 मार्च 2025 पर्यंत जर कर्ज भरलं नाही आणि कर्ज माफ नाही झालं तर मग कसं? तर त्याच्यासाठी ह्या 31 मार्च पर्यंत एक मोठं आंदोलन. आत्ता आपण घोषणेसाठी आपला 1 टप्पा झाला. पहिले आपण उपोषणाला बसलोय, समिती आली, समितीचा आता लेनदेनच राहिला नाही. खरी गोष्ट तर समितीचा विषय संपलेला आहे कारण तुम्ही जाहीरच केली आहे. तुम्ही कर्जमाफी जाहीर केली. आता कशी करायची, कोणाला घ्यायची, काय करायचं, कोणत्या वर्षापासून लागू करायची, याच्यासाठी ते असू शकतं. पण आपण त्या समितीचं अस्तित्व संपलेलं आहे, लक्षात घ्या.
का संपलेला आहे? कारण 31 जून 2025च्या पूर्वी 26च्या पूर्वी आम्ही कर्जमाफी करणार आहोत. म्हणजे कर्जमाफीची घोषणा झाली का नाही झाली? याला कर्जमाफीची घोषणा म्हणणार नाही का तुम्ही? घोषणाच करून टाकली आपण. आंदोलनाच्या कमी वेळामध्ये कमी ताकदीमध्ये सरकारला आपण घोषणा करायला भाग पडलेलं आहे. आता त्याच्यात कोण कोण यातलं आलं पाहिजे, त्याचे आमचे या वर्षीचा कर्जदार कसा आला पाहिजे किंवा ते थकीत कर्ज त्याला आता काय. आता एक दुसरा एक मी आरबीआयचं सर्क्युलर आणलं. आरबीआयचं काय म्हणतंय? आरबीआय हे म्हणतं, आरबीआयच्या गाईडलाईन्स आहे, म्हणजे सरकारले हे सगळं करायला सोपं आहे, काही वेगळं करायची काही गरज नाही आहे. 1 जुलै 2013चं आरबीआयचं सर्क्युलर आहे. ते काय म्हणतंय का जर आपत्ती आली, नैसर्गिक काही झालं, काही प्रॉब्लेम झाले तर अल्प मुदतीचं पीक कर्जाला मध्य मुदतीत कर्जामध्ये रूपांतर करता येईल. मग ते मुदत 5 वर्षाची असू शकते, 7 वर्षाची होऊ शकते, 10 वर्षाची पण होऊ शकते. 1 जुलै 2000च्या आरबीआयच्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित कर्जास 1 वर्षापर्यंत परतफेडीचा अवकाश देता येतं. याच्यापेक्षा 6, 7, 8ला मनमोहन सिंग साहेबांनी जे कर्जमाफी दिली तेव्हा ते खरं तर ते धोरण आपल्याला अंमलात आणावं लागेल. त्यांना एका वर्षात 2 कर्ज दिलं, 20,000 माफ केलं आणि पुन्हा थकीतवाले होते त्यांना कर्ज भेटत नव्हते, त्याला सुद्धा कर्ज देण्याची मुभा दिली. झालेला ते करून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी कोणी बोलत नाही. तुम्ही मॅनेज झालं, तुम्ही मॅनेज झालं, अरे मग नाट्यासाठी लढावं लागेल. आता आम्ही जेव्हा शब्द घेतला बच्चू कडून, शब्द काय अनुपांडूला दिला काय? आमचे 7 नेते काय अनुपांडू आहे का? अरे हम 350 गुन्हे दाखल हो गए म्हणतो. बच्चू कडूला शब्द दिलाय, राजू शेट्टीला दिला, नवलेजीला दिलेला आहे, वामनराव चटपांना दिला, क्षीरसागरना दिला, तुपकरांना दिलाय, महादेव जानकरांना शब्द दिला, सगळ्या शेतकऱ्यांना दिला. तुम्ही तिथं येऊन बोललंय आणि एवढं जर केली नाही तर आम्ही सांगतोय 30 जून त्याच्यानंतरची 1 जुलै आमची राहील. हंगामा होईल महाराष्ट्रात, हंगामा चारों तरफ. जहां जाएंगे वहां हंगामा होगा. सोडणार नाही आम्ही. अरे मेलो तरी बेहत्तर, आम्ही सोडणार नाही. आणि जेथपर्यंत हे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी यांना मत मारू नका. काही मारायची गरज नाही, काही संबंधच नाही आहे. दुसरा आपण पाहतोय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कर्जमाफी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज 2017ला किती देणं बाकी आहे? माझ्या बँकेचे म्हणतो फक्त, राज्याचे वेगळे 173 कोटी अजूनही दिले नाही. कोणी बोललं का? हे जर एका बँकेची स्थिती आहे तर बाकीचे काय असेल? कोणी हे बोलणारे बोलणार. करा तिथे आंदोलन. 173 कोटी रुपये दिले नाही. नियमित कर्जदाराला प्रोत्साहन निधी 10,365 लोकांना प्रोत्साहन निधी अजूनपर्यंत आला नाही. अजूनपर्यंत आला नाही. जे कर्जदार पात्र आहे त्याचे पैसे अजूनपर्यंत आले नाही. मग आमचे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आहे आणि हे उद्धव साहेबांच्या काळात झाली होती. यांचे सुद्धा आमच्या बँकेचे 33 कोटी रुपये येणे बाकी आहे. 33 कोटी. हे एका बँकेचा आकडा आहे. महाराष्ट्राचा काढत बसा काय करायचं. प्रोत्साहन निधी त्यांचा पण अजून आला नाही. 2080 रुपये 80 लोकांचा अजूनही आम्ही पाहतोय पैसे मागच्या कर्जमाफीचे आले नाही. म्हणजे ही अशी अवस्था, याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. आम्ही बोललो तर तुम्हाला लगेच आम्ही पाहतोय का लगेच आमच्यावर टीका टिप्पणी होतं. सगळे निर्णय आहे त्याच्यात काय म्हटलं आहे? शेतकरी थकबाकीदाराला माफ होईल. हा आहे महात्मा ज्योतिबा फुलेचा. दुसरा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ते म्हटलंय शेतकरी थकबाकीदार आहे त्यांचंच कर्ज माफ होईल. आता हे जर निर्णय असे असेल आतापर्यंतच्या शासन निर्णयाचे, तर मला एक सांगा, चालू कर्जातला या वर्षीचा शेतकरी संकटात आहे. जर आज कर्जमाफी केली असती तर चालू वर्षातला शेतकरी सुटला असता तर मग कोण दोषी राहिलं असतं? आज आम्ही याच्यासाठी लढलो पाहिजे का चालू कर्जवाला तो कसा घेता येईल याच्यासाठी लढणं गरजेचं आहे. उलट सरकार आज दिलं असतं
तर 15-20 हजार कोटी खर्च करायला लागले असते. चालू घेतलं तर सरकारले 45,000 कोटीपर्यंत जावं लागतं. कोणाला फसवलं? या 2026चं आम्हाला सोनं करावं लागेल. म्हणजे एकंदरीत या सगळ्या ह्याच्यामुळं आपण पाहतोय आहे का जे आंदोलन उभं राहिलं भाऊ, किती कष्ट केले आमच्या कार्यकर्त्यांनी, किती कष्ट केले. साधा ट्रॅक्टर, त्या ट्रॅक्टरच्या खाली झोपणं, पाऊस आला, मिरची पॉकेट पासून सगळं, त्याचं कौतुक कुठंच होतं ना दिसत. 7 दिवस बच्चूकडा अन्नत्याग केलं, त्याचंही कौतुक कुठं होत नाही. 150 सभा एकट्यानं घेतल्या महाराष्ट्रात, त्याचंही कौतुक कुठं होत नाही. तिथं आम्ही कसं झोपलो, काय झोपलो, हे कधी त्याचं कौतुक होत नाही. फक्त काय चुकलं एवढंच पाहायचं असतं. आम्हाला आंदोलनाच्या बाजूने जावं लागतं. ही मानसिकता आम्हाला करावं लागेल. शेतकऱ्याच्या आत्महत्या वाचवायला चाललोय, उद्या आमचीच आत्महत्याची वेळ येईल की काय, अशी अवस्था या निराशा. एवढे तुम्ही म्हणजे जसं काही आम्ही डाकाच मारला कोणाचं आम्ही जसं खूनच केला, अशा पद्धतीचं वाटतंय. कोण शेतकऱ्यासाठी उभं राहील? आणि हा डावच असतं राव. कारण हे जर झालं, उद्या आंदोलन सक्सेस झालं, असं जर वातावरण तयार झालं तर मोठी ताकद महाराष्ट्रात शेतकऱ्याची उभी राहील. ती राहूच नाही. अशा पद्धतीने जर कोणी वागत असेल तर ते चुकीचं आहे. काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. तुमचं धन्यवाद. प्रिंट मीडियावाल्याचं खास करून धन्यवाद. आता जे काही मीडियानं पहिले आमचं आंदोलन आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियानं पण खूप चांगलं दाखवलं, पण काही मीडियावरच्या जर आम्ही पाहिलं तर मुंबईचा एक पत्रकार आहे, नाव घेत नाही, बापरे, स्पेशल माझ्यावर असं वाटतंय का फक्त बच्चू कडूची बदनामी करायसाठी स्पेशल नियुक्ती झाली करायची, अशी अवस्था आहे. ते काढू, त्याचंही काढू आम्ही, त्याच्यासाठी स्पेशल एपिसोड करणार आहे. आता काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. हां, एक अधिक राहिलं. आम्ही 12 तारखेला अलिबागला सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तिथं बोलावलेले आणि आता लगेच आम्ही जे व्हायला पाहिजे, ज्या ज्या गोष्टी सुटलेल्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा आमची बैठक सगळ्या नेत्यांसोबत होणार आहे. तुम्हाला सांगतो ते पण आम्ही करणार आहोत. आणि आता आपण काय केली, घोषणा करून घेतली, तारीख मिळून. आता ते कशा पद्धतीनं जास्त लोकांना लाभ भेटल त्याच्यासाठी एक आंदोलन करू, त्याच्यासाठी लढू. पण कॉमेंट्स करणाऱ्यांनी थोडं समजून घ्या, विचारात घ्या. कुठले सुटले पैसे भेटले, 50-60 रुपये, 100 रुपये एका कॉमेंट्स मागं भेटले का लगेच करता तुम्ही, टाकताय. 100 रुपयासाठी तुम्ही सगळे विकून जात असाल. काही विचारायचं आहे? अलिबागला जयंतराव पाटलाच्या बँकेमध्ये, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक, आम्ही सगळे, कारण याचा अभ्यास करून व्यवस्थित आमचा ग्रामीण भागातला सगळा शेतकरी आला पाहिजे याची काळजी घ्यावी. 12 तारखेला 12 त्याच्या अगोदर आमची पक्षांतर्गत बैठक होईल, मग सगळ्या नेत्यांची होईल. ते करू. आता ते काय बी टीमच आहे, सत्ताधारीवाले दुसरे काय करू शकतात. त्यांनी आमच्या विरोधात मोर्चाच फोडला, छुपावार करणं सुरू आहे. बच्चू कडूला जेवढं बदनाम करायचं ते करा, मला काय घर काय दाखवणं सुरू आहे, काय हवामहल आहे म्हणते. म्हणजे मला घरी येऊन सगळ्याला आमंत्रण आहे. हवामहल असेल तर तुम्हाला आम्ही बक्षीस देतो. पक्षाचे कसं होते का, सीतेला परीक्षा द्यायला लागली का नाही, द्या लागली म्हणजे प्रभू रामचंद्रासारख्या सीता मैयाला जे कायच्यात काही नाही, तिला परीक्षा द्यावं लागली तर मग काय. काय होतंय का, आखरी दुःख होतं ना माणसाचं, एवढ्या इमानदारीनं काम केल्यावर. तर अशा पद्धतीनं कोणी हे करत असेल, एका म्हणजे मॅनेज झाल्यापासून, चॉकलेट देण्यापासून आम्हाला माहीत राहत मी काय कसे वर्गणी करून काय केलं. आम्ही ते प्रदीप पण असं सांग ना, तू काय कसे वर्गणी केलं, कसा फिरला बिचारा. एका खर्चून सगळ्यांना मिरची पावडर गावात वर्गणी करून आंदोलन करत असताना आले हो तुम्ही, आम्हाला पैसे खाल्ल्याचा आरोप करता.
नाही माझं काय मत आहे का बा, आता आम्ही काही पोस्ट पाहिले ना ते काढून पण तुम्हाला देतो. म्हणजे अशी बदनामी करत असाल, आम्ही तुमचा आभार मानतो ना. आमचे देवेंद्र भाऊ फडणवीस असेल, अजितदादा असेल, तुमचे एकनाथजी शिंदे असेल, तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली ना, तुम्ही तारीख दिली ना, आम्ही तुमचा आभारही मानलं, तुम्हाला धन्यवाद पण दिले. पण आभार मानले याचा अर्थ आम्ही तुम्हाला सरेंडर झालो असं नाही आहे. तो आमची तुम्ही जे लक्ष्मण रेषा आखून दिली उसके पार गए तो फिर हम नहीं छोडणे वाले, त्याचा आभारच मानावं लागेल. कारण त्यांनी एवढी मोठी घोषणा केली, आंदोलनाला चांगल्या पद्धतीनं समोर आले, आमचे काय वाक्य केले, कशा पद्धतीनं आमचे हाल केले त्या आंदोलनात, आम्ही ते सगळं विसरलो आम्ही. काय झालं, बच्चू कडूमुळे बदनाम खूप झाले ना लोक, त्याच्यामुळे आम्हाला घेणारच आहे ते आळवे, हे विषय नाही आहे. हा ते कोणासोबत आहे त्याला एकदा तपासून घ्या. सगळ्यांना कोर्टात खेचणार आम्ही. पुऱ्या महाराष्ट्रात गुन्हे दाखल होईल, कोणाला सोडणार नाही. स्पेशल 5 जणांची वकिलाची टीम तयार केली मी. अहो लक्षात घ्या, मला लक्षात आलं तुम्ही समोर काय म्हणता ते माहित आहे. तुम्ही एक सांगा, कर्जमाफीचा पैसा शेतकऱ्याला डायरेक्ट भेटते का? म्हणजे कर्जमाफी कशासाठी आहे? टेन्शन कमी झालं पाहिजे, त्याच्यावरचा बोजा कमी झाला पाहिजे, तो फ्री राहिला पाहिजे. मला एखाद्यानं प्रश्न विचारला होता, तर नवीन टेक्नॉलॉजी आणली पाहिजे. अरे म्हटलं टेक्नॉलॉजी नवीन आणली, पण डोक्यात जर टेन्शन असेल तर टेक्नॉलॉजीचा उपयोग करता नाही येणार. आज काय झालं का, अतिवृष्टीचा पैसा पहिले जाणं महत्त्वाचं, सगळ्याच्या सगळा पैसा, कारण तो शेतकऱ्याच्या स्वतःच्या खात्याचे, हा कुणाच्या जाईन, बँकेच्या खात्याचे हे पैसे. म्हणजे कर्जमाफी होणं गरजेचंच आहे, पण ते आम्ही पाहतो ते टेन्शन मुक्त व्हावं. आता टेन्शन मुक्त झाला ना तो, त्यांना बिलकुल आत्महत्या करायची गरज नाही. एक खडकू फेडावं लागणार नाही, हा बच्चू कडूचा दावा आहे. एक पैसे आम्ही पाहतोय, फिरायचं काम पडलं ना, और हम लढणे वाले फिर ताकत से. ते आता तातडीची गरज काय, त्याच्या अकाउंटमध्ये पैसे गेले पाहिजे आणि टेन्शन कमी झालं पाहिजे. आता काय सगळ्यात महत्वाचे प्रश्न काय आहे, काय ही याला मुदतवाढ दिली पाहिजे, नवीन कर्ज भेटलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपण पाहतोय, नवीन कर्ज भेटताना हे चालू रनिंग कर्ज माफ कसं होईल याच्यासाठी लढलं पाहिजे. ते आम्ही लढतोय, ते लगेच आमच्या बैठकी आता 5-6 दिवसात सुरू होईल. आणि 7 महिने झाले लढवतो, थोडंसं ते आराम घ्यायला लागेल. हा शासनानं ते तारीख दिली, आम्ही तर आजच म्हणत होतोय, आताच द्या. त्याच्यासाठी भांडलोय, 3 तास भांडलं, 2दा बाहेर निघत होतो आम्ही. 3 तास मॅनेज झालं असतं तर 3 तासात गेल्या हा. तुम्हाला माझी इतकी चांगलं मी तुम्हाला समजून सांगितलं, हे तुम्हाला समजलं नाही तर आता शेतकऱ्याला कसं समजन याचीच मला चिंता लागली. अहो ताई तुम्ही लक्षात घ्या. ताई मी तुम्हाला काय सांगितलं, आज माफ झालं असते तर या वर्षातले अडचणीत सापडलेले शेतकरी, अतिवृष्टीत सापडलेले शेतकरी कर्जमाफीत आले असते का ताई? आले असते का? म्हणजे केलं ना, पहिलेच तर केलं ना ताई, तुम्ही ऐकलंच नाही नीट. पण तरी म्हणजे त्या आरोपासाठी आपण काही पत्रकार परिषद ठेवली नाही. लक्षात घ्या, आम्ही काय केलं त्याच्यासाठी ठेवलेली आहे. कसं आहे, या आर्थिक वर्षात त्यांची परिस्थिती म्हणून सांगत होते, नाही आहे. आता येणारा मार्च नवीन आर्थिक वर्ष लागेल की नाही लागेल, 26-27, म्हणजे बजेट त्यांना ते काय होते का, आमचे जो पैसे तुम्हाला माहित आहे, ठेकेदारांना आत्महत्या केल्या, काय सुरू आहे, कशा पद्धतीचे पैसे. आणि बजेटमध्ये पहा ना, यावर्षी अमरावतीला किती भेटले, 15 कोटी. मी एका बजेटला आम्ही आमदार असताना 70-100 कोटी आणायचं, पुऱ्या जिल्ह्याला 50-60 कोटीच्या वरती मी.
सार्वजनिक बांधकाम विभागाचं. काय काय त्याच्यासाठी आमचे कार्यकर्ते बस आहे. तुम्हाला आमंत्रण केलं ना, येऊन जा ना तिकडे माझ्या घरी, मस्त पहा. नाही नाही, माझ्या घरी या ना, तुम्हाला काय सत्य पाहून घ्या. माझी गादी कशी आहे, बेड कसा आहे, मी कोणत्या संडासात आता बोलायला लागतो. एक मिनिट दादा बाहेर. हा, आता हे बरं प्रश्न विचारला तर काही मुद्दे तुम्ही सोडलेच होते. आता बाकी काय झालं, ही चर्चा 3 तास चालली. किती तास चालली? 3 तास. त्याच्यानं बाकी चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 8 दिवसात आपली दुसरी मीटिंग आम्ही लगेच लावू. तरी मेंढपाळाची पण चर्चा झाली, आम्ही इथून अहवाल पण दिला का लगतच फॉरेस्टचं छत्र सोडून जे विस्कळीत झालेलं अलग अलग ठिकाणी आहे त्याला सुद्धा ते चराईसाठी मोकळं ठेवणार. अंगणवाडी सेविका मदतनीसाठी मेंढपाळांना 10% अधिकचे मार्क देण्यात आले. त्याचाही GR उद्या किंवा परवा निघणार आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं GR आजच अजितदादाकडे फाईल गेली, उद्या परवा ते पण क्लिअर होईल. आता बाकीचे जे मुद्दे आहेत त्यासाठी पुन्हा एक बैठक होईल. नाही झालं तर आंदोलन करायला आम्हाला कोणी थांबवते का? कोई ऐसा पैदा हुआ क्या जो हमको कोई रोका सकता है? अगर कोई पैदा होगा तो आप नाम बता दो इसका. हाँ करू, 8 महिन्याची गरजच नाही रे. ह्या बाकी मागण्यासाठीच आम्ही आता आंदोलन करू. जर आचारसंहिता लेट झाली तर अधिक आंदोलन करू. आंदोलन तर आमचं रक्तात भरलाय ना भाऊ. किती 3,500 आंदोलनाची नोंद आहे बच्चू. 350 गुन्हे आणि या 8 महिन्यात 50 गुन्हे दाखल झाले आमच्यावर. हे मॅनेज झाले म्हणून झाले का नाही दाखल? आलाय का नाही? दौरा काढू आणि आम्ही सगळ्या ज्या शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यांचं त्यांचं सत्काराचा कार्यक्रम पण. काय काय अरे आता एवढे मीडियावर येऊन सांगितलं, इतिवृत्तात आलं. तुम्ही इतिवृत्तात आलं म्हणजे ते सरकारी कागद नाही का ताई? आपण प्रोसिडिंग लिहितो, ते प्रोसिडिंग महत्वाचं आहे का लेखी एक पत्र घेऊन याचं महत्वाचं? आता इतिवृत्त तयार होईल, ते बाय प्रोसेस त्याची फाईल तयार होते ताई. परदेशी समिती जे केलेली आहे परदेशी समिती 6 महिन्यात अहवाल देणार आहे, त्याचा आपला काही संबंध नाही. तुम्ही मी मगापासून सांगतोय आहे का समितीला अर्थ केव्हा राहिला असता तर घोषणा झाली नसती. अब घोषणा तर हो गई ना, आता समितीचं अस्तित्व संपलं ना. तुम्हाला लक्षात नाही आलं? 30 जून 2026 पर्यंत त्याच्या आजपर्यंत आम्ही कर्ज माफी करणार म्हणजे घोषणा झाली. लक्षात येऊन नाही राहिलं? नीट वाचा ना, ऐका ना. ते बरोबर आहे भाऊ, ते म्हणणं नाही. पण पहिले तुमच्या चर्चेदरम्यान तुम्हाला गुंडाळण्याचा प्रयत्न केला काय समितीला समोर करू? नाही, प्रश्न तो समितीचा आणि गुन्ह्याचा संबंधच नाही. ते समितीचा GR त्यांनी मुद्दाम काढला लोकांमध्ये भ्रमित करण्यासाठी. तर तेवढं तर सरकार करतं ना. तुमचं कसं आहे का प्रत्येक शब्द आंदोलन म्हणजे काय? बटन दाबलं का लाईट लागला पाहिजे आणि सगळे शब्द न शब्द जे जे लिहिलं ते सगळं आंदोलनात सक्सेस आलं पाहिजे, असं होत असतं का तरी? काय अवांतर योजना? भावांतर योजना. आता काय झालंय का भावांतर योजना ही खरं तर आणली पाहिजे. नाहीतर तेलंगणानं जे केलं एकरी 5,000 रुपये द्यायचं ते खरं तर आणलं पाहिजे. काय होतंय आता खरेदी सुरू झाल्या आणि कापूस खरेदी सुरू झाली, मकाई खरेदी सुरू झाली नाही. तर ते काय होतंय का आता अर्धाधिक माल शेतकऱ्यांना विकून टाकलेला आहे. तोच माल व्यापारी घेतात आणि तो खरेदी केंद्रावर घेऊन जातं. तो 10-15 शेतकरी बरोबर. मी त्यांना सांगितलं का ज्या शेतकऱ्याच्या नोंदी झाल्या तिथं प्रत्येक गावात कोतवाल त्यानं नोंदी केलं त्याच्या घरात ते सोयाबीन दिसलं पाहिजे. ते पंचनामा करा पाठवा.
काय होईल, खरा शेतकरी सुटला नाही पाहिजे याची काळजी घेणं फार गरजेचं. ते सत्य, मी त्याच्याचसाठी लढा. आता काय झालंय, आता आम्ही मॅनेज होणार आहे का नाही, तर बाकीच्यांना लढा ना. मग आम्ही मॅनेजवाले आहे, तर आता तुम्ही लढा. आम्ही आता फक्त कर्जमाफीचा आम्हाला शब्द दिला, तो शब्द पूर्ण करणं आमचं दायित्व आलं. सरकारचं आहेच, आमचं आहे, मर भी जाएंगे उसके लिए. आता बाकीच्यासाठी बाकीजण जे बोलणारे आहेत ते लढाव त्याच्यासाठी. आता आम्ही ठरवलंच आहे का हे जमेपर्यंत विचार करून आता शेतकऱ्याचा लढाव का नाही लढाव, आंदोलन करावं का नाही करावं. कर्जाचं तर माफीबाबत आम्ही करणारच, आमची त्याच्या बाबतीत ठरलेलं आहे. पण इतर आता शेतकऱ्यासाठी करावं का नाही करा, ते आता आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून बैठकीने एवढी बदलामी येत असं. तर आता बाकीच्यांना करू द्या. लई नेते मंडळी आहे राज्यात, त्यांनी करत बसवते, त्यांनी करावं. आम्ही केलं नाही म्हणजे काही बंद थोडं पडणार आहे भरपूर आहे. त्यांच्या आंदोलनात आम्ही जाऊ ना, आम्ही स्वतः जाऊ, कार्यकर्ता म्हणून जाऊ. आता तेच मी सांगितलं, मग मेंढपाळाच्या बाबतीत झाली, अपंगांच्या बाबतीत झाली, पीक विम्याबाबत चर्चा झाली. या सगळ्या चर्चेसाठी आता पुन्हा एक बैठक ते लावणार आहे, त्याच्यात पण चर्चा होईल. त्यांना आमचा पाठिंबा आहे, आम्ही जाऊ भेटीला. त्यांना काँग्रेसनं आम्हाला पाठिंबा दिला, राज्याच्या काँग्रेसनं दिला, पण इथल्या काही काँग्रेसनं नाही दिला, टीका केली आमची. राष्ट्रवादीनं दिला, अनिल देशमुख, सुशील देशमुख, सलील देशमुख, अमर काळे, अधिक कोण होतं, कराळे गुरुजी, हे स्वतः हजर राहिले. कराळे गुरुजी तीन दिवस होते. आणि उभाट्याचे ते उमेश पाटील जळगावचे माजी खासदार, ते स्वतः हजर होते. त्याच्यानं यांचे आभारच मानतोय. अधिकादा हे आमचे उपाध्यक्ष बोलून त्यांचे सर्व पत्रकारांचे आभार मानतो की आपण इथं आलात. आणि या पत्रकार परिषद होत असताना मी कालच आमचे अध्यक्ष महोदय बच्चू कडू यांचे अभिनंदन केले की तुमचा एवढा मोठा लढा शेतकरी कोण काय बोलते त्याकडे लक्ष द्या. भाऊ, आपल्या इथं सवय आहे, ज्याची बँकेत ठेव नसते पहिले तो उठाठेवी करते. जो कधी शेतकऱ्याचा ऊस कधी साखर कारखाना त्या आमच्या जाऊन पहिले बोलते, ज्याचा काही जे संबंध नाही ते बोलणारे लोक, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जेव्हा आज बच्चू चर्चा केली, या कर्जमाफीमुळे सगळ्या जिल्हा बँका स्थिर राहिल्या पाहिजे. अन्यथा याच्यासाठी बच्चूंनी 12 तारखेला सर्व जिल्हा बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष मिळून पूर्ण येणारा 2-3 महिन्यानंतर मार्च महिन्याचे संकट येणार आहे बँकेवर, त्याच्यासाठी आतापासून सरकारकडून उपाय बँकेवर आणि शेतकऱ्यावर शेतकरी सेवा सहकारी सोसायटी आहे. कारण ही जिल्हा बँका आणि जिल्हा सेवा सहकारी सोसायटी प्युअरली शेतकऱ्याच्या आहे. याही स्थिर राहिल्या पाहिजे.